सतीश शिंदे त्याने रिक्षा चालवतात. माझे मिस्टर ही मुलगी आहे एक लहान. त्यांनी रात्री इथनं जात होते. इथं काय सेफ्टी अलर्ट काहीच केलं नाही. त्यांच्या लापरवाहीमुळे माझे मिस्टर इथनं गेल्यात. त्याने सापडले नाही सापडले मला काहीच माहिती नाही. मला त्यांच्यामुळे माझे मिस्टर गेलेत. मला त्याने कसल्याही परिस्थितीत पाहिजे. मला माझे मिस्टर कसल्याही हालतीत मला आणून द्या. मला काय 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 घेणं देणं नाही. आणि त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. त्यांच्या चुकीमुळे त्यांच्या लापरवाहीमुळे माझे मिस्टर इथून गेले. त्याने पहिलाच इथं अलर्ट केले असते. नाही तर टायमाला मिरवणुकीसाठी अलर्ट राहते. नाही तर टायमाला पोलिस असतात भरपूर मिरवणुकीसाठी डान्ससाठी. इथे गाण्याचा जीव गेलाय त्याने सापडेनात. काय करायचं कुणाच्या तोंडाकडे बघायचं. माझे घर करते मेंटेनन्स आहेत. माझं लहान बाळ आहे. मला काय घेणं देणं नाही. माझे मिस्टर मला कसल्या पण हालतीत पाहिजे म्हणलं पाहिजे. हा नेहमीचा रोड होता का त्यांचा? हा नेहमीचा रोड होता. त्याने इथूनच येत जात होते. आम्ही इथूनच येत जाणं करतो. आणि तुम्ही काय करता? काय नाही सर घरीच असते. मिस्टरवरच आमचं सगळं चालतंय. त्यांनीच रोजगार करूनच खातो. आम्ही रोज रिक्षा चालवले तरच आमचं पोट भरतं. एक दिवस जर नाही रिक्षा चालवले तर आमचं जीवनच नाही. जर लेकराची पण आपदा होते. आता खासदार प्रणिती शिंदे आले होते. तुम्हाला त्यांनी शब्द काय दिलाय? भेटले तर बरंच आहे म्हणले. नाही भेटल्यावर त्यांच्या चुकीमुळे झाले. त्यांच्यावर कारवाई करू म्हणून शब्द दिले त्यांनी. काल रात्री मी किरण पवार बोलतो. काल रात्री वड्यामध्ये ज्या बारका ब्रिज आहे पुणे नाक्याचा त्या तिथून एक रिक्षा वड्यामध्ये अडकली होती. एक आमचे मित्र आहेत त्यांनी मला फोन करून सांगितलं की भैया असं असं ते वरून जात असताना त्यांनी व्हिडिओ शूटिंग काढली व रिक्षा अडकली का म्हणून आम्हाला फोन केल्यानंतरनं आम्ही तत्कालीन इथं येऊन अग्निशामक असेल किंवा ॲम्ब्युलन्स असेल किंवा आपत्कालीनला आणून ती रिक्षा बाहेर काढली व त्या रिक्षामध्ये सतीश शिंदे म्हणून एक इसम आहे मडकी वस्तीचे ते इथं दिसून आले नाहीत. आणि प्रवाह पण भरपूर असल्याकारणाने रिक्षा पूर्ण पुढचं चाक ते आतमध्ये गेलं होतं आणि पाठीमागचं चाकापर्यंतच्या वर रिक्षाला पाणी लागलं होतं. त्यानंतरनं काही 1-2 तासानंतरनं आम्ही रिक्षा बाहेर काढली व त्यांचे नातेवाईक आल्यानंतर आम्ही 14 कमाने असेल 6 कमाने असेल त्याच वसंतविहारचा पूल हे कडेनी बॅटरी घेऊन फिरलो आणि सदर तो व्यक्ती इसम आम्हाला आढळून आला नाही. मी गणेश पुजारी माजी सदस्य सोलापूर महानगरपालिका. आज सकाळी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरातील जुना पुणे नाका येथील स्मशानभूमी समोरील जो नाला आहे या नाल्यामध्ये एक रिक्षा चालक स्वतःची रिक्षा घेऊन या ठिकाणी जात असताना वाहत असल्याची माहिती येथील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांना दिली. त्या माहितीनुसार त्यांनी मला त्वरित ही माहिती सांगितली आणि घटनास्थळी आम्ही दोघंही आलो या ठिकाणी आणि सदर त्यांच्या नातेवाईकाची भेट घेतली आणि ती माहिती घेतली असता सदर व्यक्ती हा रात्री 11:30-12च्या दरम्यान नाल्यावरून आपल्या मडकी वस्ती येथील राहणाऱ्या घरी जात असताना रिक्षामध्ये जात असताना या ठिकाणी नाल्यावर खड्ड्यामध्ये रिक्षा अडकली व तो वाहत गेला असल्याची शंका या ठिकाणी नागरिकांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. त्यानुसार आनंद चंदन शिवे यांनी महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे साहेब कारंजे साहेब यांना सदर घटनेची माहिती दिली. या माहितीनुसार श्री लोकरे साहेब व मुलानी साहेब यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. त्याचबरोबर माननीय आमदार विजयकुमार देशमुख साहेब यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. सदरची माहिती या ठिकाणी आपले महापालिका आपत्कालीन व्यवस्था ही अपुरी पडत असल्याने नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा त्वरित या ठिकाणी कार्यान्वित करावे अशी मागणी केली. त्यानुसार या ठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनची टीम पूर्ण या ठिकाणी NDRFची टीम या ठिकाणी कार्यरत झाली आहे आणि सदर व्यक्तीचं या ठिकाणी शोध मोहीम मोठ्या प्रमाणात चालू आहे. नमस्कार, मी अमोल शिवाजी झाडगे. प्रथमतः सकाळी पहाटे आम्हाला आमच्या गणेश नगरमधून फोन आला की असं इथं आपल्या जुना दगडी पुलावर रिक्षा अडकलेली आहे. आम्ही ती बातमी करतात आम्ही तात्काळ इथं
आल्यावर बघितलं तर ते जे नागरिक जो वाहून गेला त्या नागरिकाचे नातेवाईक होते. व आम्ही त्यांची चर्चा केली तर रात्री 11:30च्या दरम्यान तो त्या रस्त्यानं इकडे येऊन त्या इथं त्याला माहीत नसल्या कारणानं, कारण इथं नॅशनल हायवेचं काम चालू आहे सर्व्हिस रस्त्याचं, त्या माहीत नसल्या कारणानं तिथं त्याची रिक्षा अडकून तो वाहून गेल्याची शक्यता आहे. आम्ही वारंवार जवळजवळ आम्ही 25-30 वर्ष झाले या एरियात राहतो. आम्ही वारंवार प्रशासनाला सांगतोय, आम्ही निवेदन दिले आहेत, आम्ही आंदोलन केले आहेत ह्या दगडी पुलाबद्दल साईडनं कठडे बांधून घ्या किंवा काय तर करून घ्या. आता ही पूर्णपणे ही नॅशनल हायवे प्रशासनाची जबाबदारी आहे, कारण त्यांनी आता ही काम करत असताना कुठलीही बॅरिकेटर नाही किंवा कुठलीही त्याला रस्ता बंद केलेला नाही. हा असा रस्ता ओपन ठेवल्या कारणावरच एका निष्पाप पोराचा जीव गेलेला आहे, कारण त्याच्या मागं त्याची बायको व 3 मुलं आहेत. याला जबाबदार पूर्णपणे नॅशनल हायवे व संबंधित मक्तेदार आहे. त्यांच्यावर शासनाच्या वतीनं गुन्हा दाखल करण्यात यावा महापालिकेच्या वतीनं. Like, subscribe, click on the bell.